किचनवरचा एवढा सगळा पसारा बघून तुम्ही लोक म्हणत असाल, बापरे ही बाई किती पसारा घालते किचनवरती. पण आज संडे आहे आणि आज संडे म्हटल्यावरती आज नॉनव्हेज आहे. तर आमच्या घरामध्ये 3 तऱ्हेची ती माणसं आहे. कारण कुणाला मासे आवडतात, तर कुणाला फक्त चिकन करी आवडते आणि कुणाला फक्त आणि फक्त बिर्याणी आवडते. तर आज म्हटलं चला होऊन जाऊ द्या, सगळ्यांच्या आवडीचं सगळ्यांसाठी बनवून टाक. जास्त काही तामझाम न करता इझी आणि क्विक बनणारी बिर्याणी मी आज बनवली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मी फिश फ्राय करत आहे. तर हे जे फिश होते आजचे थोडे वेगळे होते. ह्याला खूप कमी प्रमाणामध्ये तेल लागत होतं आणि मला एवढा आनंद झाला, मी एवढी खुश झाले ना, कारण चक्क मी तव्यामध्ये फक्त 1 पळी तेल टाकलं आणि त्या 1 पळी तेलामध्ये माझे 1 किलो मासे फ्राय होऊन निघाले. आणि कमी ऑइली जेवण असेल तर कुणाला आवडत नाही. तर एका बाजूला फिश फ्राय करूनही झाले. तर इथे मी हळद मीठ लावलेलं चिकन बाजूला ठेवलं होतं. त्याला मी चिकन मसाला टाकून फक्त नॉर्मल असं उकडण्यासाठी फोडणी दिली आणि 10-15 मिनटं मी शिजवून घेतलं. वाटलेला काळा मसाला जो होता तो तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत फ्राय होऊन दिला. त्यामध्ये थोडंसं चिकन मसाला ॲड केला आणि घरचा आपला जो कांदा लसूण मसाला असतो तो ॲड केला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा फ्राय करून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेलं चिकन टाकून घेतलं आणि चांगली अशी उकळी घ्यायची आहे. 10 मिनिट तरी त्याला 10 ते 15 मिनिट तरी मी चांगलं उकळू दिलं. तर इथे माझा ट्रायपॉड खराब झाला आहे आणि ट्रायपॉडचं तोंड अचानक खाली पडलं. म्हणजे मोबाईल पडता पडता वाचला माझा, फुटता फुटता वाचला. तरीसुद्धा मी व्हिडिओ कंटिन्यू ठेवलेला आहे. तर इथे आपला रस्सा, चिकनचा रस्सा रेडी झालेला आहे. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.